हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीचक्राफ्ट एज्युकेशन. माय सेल्फ नितीन आणि तुमचं टीचक्राफ्ट एज्युकेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे. आपण परत घेऊन आलोय डेली करंट अफेअर. ड्यू टू सम रिझन काही कारणास्तव 2 दिवसाचे करंट अफेअर आपण अपलोड नाही करू शकलो, परंतु त्याची वीकली फाईल रेडी आहे. आज किंवा आज मे बी आजच संध्याकाळपर्यंत ती वीकली फाईल पण अपलोड केली जाईल. जवळपास 30 जून पासून तर 5 जुलैपर्यंतची जी वीकली फाईल असेल ती फाईल अपलोड केली जाईल. अगेन तुम्हाला आजचे करंट अफेअर मिळून जातील. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. जास्त वेळ न घालवता, तुमचा भरपूर वेळ गेला असेल. सी या प्रकारच्या बातम्या आहेत, न्यूज. आता इम्पॉर्टंट बघा. फक्त आता काय काय दिलेलं आहे बघा. आता ही अत्यंत इम्पॉर्टंट न्यूज आहे. सी 5 जुलैला मॅच झालेली. कोणामध्ये झाली होती ती? वर्ल्ड कपची मॅच, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड. ठीक आहे, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड मध्ये कुठे मॅच झाली होती? लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर. कुठे? लॉर्ड्स, लंडनच्या. लक्षात ठेवा, 5 जुलैला लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर ही मॅच झालेली. अत्यंत इम्पॉर्टंट आहे बघा. झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडला 7 गडी राखून इंग्लंडला हरवलंय. कोणी? ऑस्ट्रेलियाने विक्रमी 7व्यांदा वर्ल्ड कप जिंकलाय, ICC T20 वर्ल्ड कप. आलं लक्षात? प्रथमच फलंदाजी करताना इंग्लंडने 20 षटकात 150 धावा केलेल्या होत्या, ज्याला प्रत्युत्तर म्हणून ऑस्ट्रेलियाने 17.1 षटकात 153 धावा करून लक्ष गाठले. 153 धावा करून लक्ष गाठले. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, ऑस्ट्रेलियाची कॅप्टन कोण होती? एलिस पेरी. तिने टोटल 9 ICC ट्रॉफी जिंकलेल्या आहे, एवढं लक्षात ठेवा. एलिस पेरी कोण आहे? ऑस्ट्रेलियाची कॅप्टन आहे, महिला कॅप्टन. तिने 2 वन डे वर्ल्ड कप आणि 7 T20 वर्ल्ड कप. आला लक्षात? असे टोटल 9 ICC ट्रॉफी तिने एकटीने जिंकलेले आहेत. आणि ICCचे जे ह्या वर्षीचे चॅम्पियनशिप आहेत ते कोणी जिंकलेले? तर ऑस्ट्रेलियाने जिंकलेले. डन. चलो नेक्स्ट बघा. भारत सरकारने EOCI, एक मिनिट, ठीक आहे बघा, कार्ड बघा, EOCI कार्ड सुरू केले परदेशस्थ भारतीयांना डिजिटल ओळख आणि प्रवासाची सोय करून देण्यासाठी. आता 2 प्रकारचे कार्ड्स आधी दिले जायचे, पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन आणि OCI. म्हणजे काय? ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन की ज्यांचे जुने एन्सेस्टर्स भारतात होते, अशासाठी एक कार्ड दिलं जायचं. आणि ओव्हरसीज सिटीजनशिप ऑफ इंडिया, आधी हे वेगवेगळे होते, परंतु आता दोघी काय करण्यात आलेले? मर्ज करण्यात आलेले. आता PIO आणि ओव्हरसीज सिटीजनशिप ऑफ इंडिया एकत्र करून आता नवीन फक्त आता काय? ओव्हरसीज सिटीजनशिप ऑफ इंडिया. मग हे काय असतात? हे लोक जे असतात ओव्हरसीज सिटीजनशिप ऑफ इंडिया वाले, हे ऍक्च्युली दुसऱ्या म्हणजे त्यांचे अँसेस्टर्स. ठीक आहे, म्हणजे अँसेस्टर म्हणजे काय? आजोबा, पणजोबा, काही काहींचे वडील कन्सिडर करू शकता लेटेस्ट पिढीतले, पण त्याच्या पलीकडचे म्हणजे पणजोबा, आजोबा त्या साईडचे. ठीक आहे, तर ते कोण होते? भारतीय. मग ह्या लोकांची काय? भारतासोबत एक नाळ जोडली गेलेली आहे, बरोबर आहे. परंतु ते आता काय? दुसऱ्या देशाचे सिटीजन आहेत. म्हणजे अमेरिका असेल, इंग्लंड असेल, दुसरा XYZ असेल देश, त्यांचे ते सिटीजनशिप आहेत. परंतु यांना काय करावं लागतं? भारतात त्यांच्या अँसेस्टर्स, त्यांचे जे रिलेटिव्ह वगैरे असतात भारतात, त्यांना भेटायला यावं लागतं, किंवा काही कारणास्तव भारत आमची मातृभूमी आहे म्हणून यावं लागतं. तर त्यांना विजा फ्री, काय विजा जो कंटिन्युअस लागतो, ते विजा फ्री देवाणघेवाण, म्हणजे विजा फ्री त्यांना एंट्री असावी भारतात. आणि कितीही वेळा, मल्टिपल टाइम्स ते कितीही वेळा भारतात एंट्री करू शकतात. आणि पुन्हा पुन्हा फॉरेन अफेअर्स मिनिस्ट्रीकडे त्यांना रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. म्हणून ओव्हरसीज सिटीजन्स ऑफ इंडिया हे जे लोक आहेत, यांना जे हे कार्ड दिलं जातं, त्याचे हे बेनिफिट्स आहेत. परंतु त्यांना काही गोष्टी काय भेटत नाही? ते भारतात लोकसभा किंवा राज्यसभेची इलेक्शन लढवू नाही शकत. त्यांना राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवता नाही येणार. त्यांना भारताचा पासपोर्ट नाही मिळणार. म्हणजे ओव्हरसीज सिटीजनशिप ऑफ कार्ड म्हणजेच भारताचा पासपोर्ट नव्हे. ठीक आहे, त्यांना भारताचा पासपोर्ट म्हणजेच काय? भारताची सिटीजनशिप नाही भेटणार. त्यांना भारतीय नागरिक कन्सिडर केलं जाणार नाही. ठीक आहे, किंवा लॉंग लास्टिंग मालकीची शेती वगैरे ते फक्त घेऊ शकतात. पण
त्याचा पर्पज अकॅडमिक असला पाहिजे, खासगी वापरासाठी ते घेऊ नाही शकत. सो दीज आर द थिंग्स हे ओव्हरसीज सिटीजनशिप ऑफ इंडिया या कार्ड बद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक कार्ड आता सुरू केलंय. कशासाठी? ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया EOIC कार्ड सुरू केलेले, जे सध्याच्या OCI कार्डची एक सुरक्षित डिजिटल आवृत्ती असून ते स्मार्टफोनवर डाउनलोड करेल. लक्षात ठेवा, तुमच्याकडे स्मार्टफोन असेल त्याच्यावरती डाउनलोड करता येईल. हे कार्ड अधिकृत OCI सर्व्हिसेस पोर्टलवरून मिळवता येते. प्रवासादरम्यान OCI स्थितीचा डिजिटल पुरावा म्हणून प्रदान करते. प्रत्येक OCI कार्ड पुस्तिका पूर्णपणे काय असते? वैध राहते. जरी डिजिटल कार्ड आहे तर ते पूर्णपणे काय? लीगल डॉक्युमेंट. आलं लक्षात? ओव्हरसीज सिटीजनशिप ऑफ इंडिया कार्ड बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली. बघा आता नेक्स्ट सी उत्तर प्रदेश. बघा आता उत्तर प्रदेश सरकारची एक स्कीम आहे, राष्ट्रीय परिवार लाभ योजना 2026. आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी सामाजिक सुरक्षा उपक्रम यांनी काय केलेला आहे? सुरू केलेला आहे. आता यांनी काय केलंय बघा, उत्तर प्रदेश सरकारने राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना नॅशनल फॅमिली बेनिफिट सर्व्हिसेसच्या अंतर्गत ही एक काय राज्य सरकारची काय एक सामाजिक सुरक्षा योजना आहे, ज्याचा उद्देश बघा बिलो पॉवर्टी लाईन दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे. काय? आर्थिक सहाय्य प्रदान करणे ज्याचा कुटुंबातील मुख्य कमावत्या सदस्याचा काय झालाय? मृत्यू झालाय. मग इथं काय वन टाइम म्हणजे एक वेळ वन टाइम किती रुपये दिले जाणार आहे? वन टाइम 30,000 रुपीज, म्हणजे एकाच वेळेस 30,000 रुपये यांना काय केले जाणार आहे? या कुटुंबाला, पात्र कुटुंबाला दिले जातील, जेणेकरून त्या कुटुंबातील महिला सदस्य असतील किंवा कमावत्या पुरुषाचा मुलगा वगैरे असेल, ठीक आहे, तर त्यांना काहीतरी व्यवसाय वगैरे काही व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे किंवा तात्पुरता सर्व्हायव्हल साठी ती देणगी देण्याचा काय की त्या स्कीम अंतर्गत एवढे पैसे त्यांना दिले जातील. डन. बट पर्सनली जर मला विचारलं तर काय केलं पाहिजे, तर छोटी मोठी नोकरी वन टाइम 30,000 देण्यापेक्षा महिन्याला 15,000 रुपयाची का होईना त्यांनी काय केली पाहिजे? नोकरी दिली पाहिजे, जेणेकरून ते कुटुंब स्वतःच्या पायावर पुढे उभं राहील. हे वन टाइम 30,000 रुपये आजच्या महागाईच्या काळात ते कितीतरी दिवस टिकणार आहेत ना. हार्डली मॅक्स किती काटकसरीने वाचवले ते 2 किंवा 3 महिने मॅक्स. त्याच्या पलीकडे त्यांना परत तीच वेळ येणार आहे. सो सरकारने असं काहीतरी पाऊल उचललं पाहिजे की त्यांना एम्प्लॉयमेंट जनरेट करून दिली पाहिजे किंवा व्यवसाय सुरू करून दिला पाहिजे थोडासा. ठीक आहे, कारण 30,000 तर व्यवसाय सुरू होणार नाही, बट स्टील द गव्हर्नमेंटची ती स्कीम आहे, कारण की उत्तर प्रदेशची पॉप्युलेशन पण खूप जास्त आहे. आलं लक्षात? सो तेवढं करता येणं पण अवघड होऊन जातं. बघा आता पश्चिम बंगालमधील 3 पारंपरिक उत्पादनांना GI टॅग मिळाला. ठीक आहे, काय काय आहेत मध्ये? जलभरा संदेश, जनाईचा मनोहरा आणि बालागडच्या लाकडी बोटे. ठीक आहे, बालागडच्या लाकडी बोटे जिथे काय लाकडापासून पारंपरिक पद्धतीने बोट बनवली जाते. जलभरा संदेश, आता जलभरा संदेश एक स्वीट पदार्थ आहे आणि जनाईचा मनोहरा. सो हे बघा इथं पिक्चर मध्ये दिलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. सो ह्या सगळ्या काय आहेत? GI टॅग मिळाले आहेत. आता GI टॅग काय असं माहिती का? जिओग्राफिकल इंडिकेशन असतं ते इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, IPR म्हणतात. IPR म्हणजे काय? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सच्या अंतर्गत ते येत असतं. म्हणजे काय? समजा एखादा भाग आहे, भूभाग आहे, जिओग्राफिकल इंडिकेशन नावावरच कळत असेल, जिओग्राफिकल इंडिकेटर्स किंवा इंडिकेशन. एखादा पर्टिक्युलर भूभाग आहे आणि त्या भूभागावर काहीतरी विशेष गोष्ट आहे की जी इतर भूभागाच्या कंपॅरिझनला त्याच्यात काहीतरी स्पेशलायझेशन आहे, काहीतरी खासियत आहे. फॉर एक्झाम्पल आपला बासमती राईस इंडियातला, अगेन महाराष्ट्रातलं सांगायला गेलं तर कोल्हापुरी चप्पल आहे, सोलापुरी चादर आहे, बरोबर आहे. परत तुम्हाला घेतला अल्फॉन्सो मँगो आहे भारतातला. ओके, अजून काहीतरी पदार्थ असतील भरपूर आपल्या महाराष्ट्रातल्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. परत नाशिकची द्राक्ष असतील. सो ॲग्रिकल्चर असू देत किंवा मॅन्युफॅक्चरिंग असू देत, या फील्ड मधल्या वेगवेगळे जे जिओग्राफिकली स्पेशलाइज्ड प्रॉडक्ट्स असतात त्यांना ते इंडिकेटर दिलं जातं, जेणेकरून त्याचं कॉपीराईट कोणी करू नये, त्याची कॉपी करून त्याचं जे ओरिजिनॅलिटी आहे ते हार्म होऊ नये, याच्यासाठी GI टॅग दिला जातो. आता भारतात GI टॅग 1909च्या ऍक्ट नुसार जिओग्राफिकल इंडिकेशन्स ऍक्ट 1909 नुसार भारतात जिओग्राफिकल इंडिकेटर्स किंवा इंडिकेशन दिले जातात. ठीक आहे, आणि आपलं हेडक्वार्टर कुठं आहे? मग हेडक्वार्टर भारतात मद्रास, म्हणजेच कुठे? चेन्नई.
चेन्नई लक्षात ठेवा. चेन्नईला आपलं काय हेडक्वार्टर आहे. डन. आपलं जॉग्राफिकल इंडिकेशन जे दिले जातात भारतात, तर त्याचं काय चेन्नईला हेडक्वार्टर आहे. बघा आता पुढे, भारत सरकारने पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील 3 पारंपरिक उत्पादनांना, किती 3 पारंपरिक उत्पादनांना जीआय टॅग दिलेला आहे. बघा आता, चंदननगरचा जलभरा संदेश, जनाईचा मनोरा आणि बालागडच्या पारंपरिक लाकडी बोटी. जीआय टॅग हा एक बौद्धिक संपदा हक्क, आयपीआर, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, ठीक आहे, जो विशिष्ट भौगोलिक प्रदेशाशी संबंधित असलेल्या विशिष्ट उत्पादकांना कायदेशीर संरक्षण प्रदान करतो. म्हणजे लिगली त्याची कॉपी कोणी करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, आपण डब्ल्यूटीओ मध्ये, डब्ल्यूटीओ काय आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये, जेव्हा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे काय बासमती तांदूळ पिकतो, पण पाकिस्तानने पण तशी एक केस टाकली होती की बासमती तांदूळ आमचा आहे, जे इंडियाच्या साईडचं पंजाब आहे, ठीक आहे, आपलं म्हणजे आपल्याकडचं जे वेस्टर्न पंजाब आहे तिकडचं त्यांचं ईस्टर्न पंजाब, तर त्यांच्या ईस्टर्न पंजाबची आमची खासियत आहे असं म्हणून त्यांनी डब्ल्यूटीओ मध्ये केस टाकली होती की तो बासमती तांदूळ आमचा आहे. बट ऍक्च्युअली पाकिस्तान कोणाकडून कुठे गेलाय ना, भारताकडून तिकडे गेलाय. सो इट इज अ भारताचं प्रोडक्ट. डन. सी पुढे बघा आता, बिहारमधील मुंगेर येथे, ठीक आहे, बिहारमधील मुंगेर येथील 700 वर्ष जुन्या वडाच्या झाडाचे, कशाचं झाड, वडाच्या, आता जे वटपौर्णिमा झाली ना म्हणून ते जरा, ठीक आहे, वडाच्या झाडाचे शास्त्रीय काल निर्धारण केलंय. रेडिओ कार्बन डेटिंग किंवा रेडिओ कार्बन काल निर्धारणामुळे ऐतिहासिक पुष्टी मिळाली. हे मुंगेर येथील झाड, फक्त लक्षात ठेवा की बिहारच्या मुंगेर येथील किती वर्ष जुने झाड सापडले किंवा 700 वर्ष जुने झाड कुठे सापडले रिसेंटली. वडाच्या झाडाचे त्याचं नाव लक्षात ठेवा, फिकस बेंगॉलेन्सिस. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, कोणत्याही एक्झामला विचारलं जाईल. वय सुमारे 700 वर्ष असल्याचं वैज्ञानिक दृष्ट्या निश्चित झाले आहे. तो भारतातील अशा प्रकारचा पहिलाच विश्वसनीय अभ्यास आहे. काय, पहिलाच विश्वसनीय अभ्यास आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या डीएसटी म्हणजे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या मते झाडाचे वय निश्चित करण्यासाठी काय वापरलं, ऍक्सेलरेटेड मास स्पेक्ट्रोमेट्री, AMS आधारित रेडिओ कार्बन डेटिंग, ठीक आहे, रेडिओ कार्बन डेटिंग तंत्राचा वापर करण्यात आला. आता रेडिओ कार्बन डेटिंग तुम्हाला माहिती असेल की जुने अवशेष असतील, पुरातत्व काळातील काही गोष्टी असतील, आर्किओलॉजिकल आर्टिफॅक्ट्स वगैरे असतील, ओल्ड ट्रीज असतील, यांचं आयुष्य फाइंड आउट करण्यासाठी. मोस्टली बऱ्याचदा आता बघा आपला DNA वगैरेचा शोध लावतो किंवा एखादा मानव आहे, ठीक आहे, किंवा डायनासोर्स वगैरे किती वर्ष जुने होते, यांचे पुरावे मिळवण्यासाठी रेडिओ कार्बन डेटिंगचा उपयोग केला जातो. आता कार्बन 14 आपण त्याला असं म्हणतो, कार्बन 14 कार्बन डेटिंग मध्ये असतं. त्याची हाफ लाईफ किती असते, 5730 वर्ष. हे लक्षात ठेवा. कार्बन 14 किंवा कार्बन रेडिओ कार्बन किंवा कार्बन डेटिंग साठी कार्बन 14 जो वापरला जातो त्याची हाफ लाईफ किती असते, 5730 वर्ष. एवढं लक्षात ठेवा. डन. नेक्स्ट बघा आता, भारत आणि माली निर्यात प्रोत्साहन मंच. आता माली कुठला आहे, आफ्रिकन देश आहे, ठीक आहे. प्रोत्साहन, भारत आफ्रिका व्यापार सहकार्याला नवीन गती देत आहे. भारत आणि मालीने मालीची राजधानी लक्षात ठेवा, मालीची काय, बामाको येथे भारत माली निर्यात प्रोत्साहन मंचाचा शुभारंभ केला, जो दोन्ही देशांमधील व्यापार गुंतवणूक सहकार्यासाठी पहिला संस्थात्मक द्विपक्षीय मंच आहे. बघा आता, व्यापार, गुंतवणूक, उत्पादन, कृषी, पायाभूत सुविधा, B2B, B2G आणि G2G सहकार्य मजबूत करणे आहे. दोन देशांमध्ये कुठे पहिला संस्थात्मक द्विपक्षीय मंच आहे, एवढं लक्षात ठेवा, भारत आणि माली. नेक्स्ट, भारत, बघा आता, भारत आणि जपान, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जपान स्वच्छ ऊर्जा सहकार्याला नवी गती देण्यासाठी ACME MCG ने $1 अब्ज ग्रीन मिथेनॉल, मिथेन इथेन नाही, लक्षात ठेवा, ग्रीन मिथेनॉल वर स्वाक्षरी केलेली. आता बघा, भारताच्या ACME ग्रुप, लक्षात ठेवा कोणी गुंतवणूक केली, आणि जपानच्या मित्सुबिशी गॅस केमिकल MGC ने ओडिसातील, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, ओडिसातील त्यांचा पॅरादीप येथील प्रकल्पातून जपानला दरवर्षी 1 लाख टन ग्रीन मिथेनॉल निर्यात करण्याचा सुमारे $1 अब्ज करारावर स्वाक्षरी केली. ग्रीन मिथेनॉल आहे बघा. आता ग्रीन मिथेनॉल हे हायड्रोजन आणि कॅप्चर्ड CO2, काय, पकडलेला CO2 म्हणजे काय, कॅप्चर्ड CO2 म्हणजे हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साइड पासून तयार केलेले
कमी कार्बन उत्सर्जन करणारे म्हणजे लेस कार्बन एमिटर, ठीक आहे, कमी कार्बन एमिट केलं जाईल. स्वच्छ इंधन असून त्याचा वापर सागरी वाहतूक आणि उद्योगात केला जाणार आहे. म्हणजे काय, आता इफ यू सी की आता E20 पेट्रोल वगैरे व्हेकल्स आपल्याकडे यायला लागले, म्हणजे इथेनॉलचं प्रमाण वाढायला लागलं पेट्रोल डिझेलमध्ये. त्याच प्रकारे ग्रीन मिथेनॉलचा यूज करून जे सागरी बोटी वगैरे असतील, जहाज असतील, मोठमोठे शिप्स असतील, त्यांच्या थ्रू आपला कार्गोची शिपिंग वगैरे केलं जातं, तर त्याच्यात तो ग्रीन मिथेनॉल वापरला जाईल, जेणेकरून लेस कार्बन एमिशन होईल. म्हणजे कार्बनचं आपला जे प्रदूषण होत आहे, ठीक आहे, तर ते प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे कार्बन उत्सर्जन कमी होईल, जेणेकरून आपलं काय राहील, लॉंग लास्टिंग आपली हवा शुद्ध राहील. डन. बघा आता, जागतिक चॉकलेट दिन 2026. कोको कृषी अर्थव्यवस्था आणि जागतिक व्यापारासाठी एक महत्वाचा दिवस आहे. चॉकलेटचा इतिहास, सांस्कृतिक महत्व, लोकप्रिय यांचा सन्मानसाठी दरवर्षी किती 7 जुलै रोजी काय आजचा जो दिवस आहे चॉकलेट दिन साजरा केला जातो. आता चॉकलेट हे कोकोच्या म्हणजे काय, थिओब्रोमा कोकोआ बियांपासून बनवले जाते, ज्याची लागवड प्रामुख्याने उष्णकटिबंधीय प्रदेशात म्हणजे काय, ट्रॉपिकल 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 रिजन्स. आता मला कमेंट करून सांगा की इंडिया कोणत्या भागात येतो, ट्रॉपिकल मध्ये येतो, सब ट्रॉपिकल मध्ये येतो की टेम्परेट भागात येतो. ठीक आहे, कमेंट मध्ये ते टाका मला. चलो ठीक आहे, आजच्या इम्पॉर्टंट न्यूज झाल्या. आता बघा पटकन आपलं एमसीक्यूज बघा. आयसीसी महिला T20 विश्वचषक 2026 चे विजेतेपद कोणी जिंकलं, ऑस्ट्रेलियाने जिंकलं. इंग्लंड काय उपविजेता, इंग्लंड काय उपविजेता. बघा आता लंडनच्या लॉर्ड्स, आता या लॉर्ड्सवर कोणाची मालकी आहे माहिती आहे का, एमसीसी, मेलबर्न क्रिकेट क्लब. आता मेलबर्न क्रिकेट क्लब कोणाचा आहे, ऑस्ट्रेलियाचा आहे. अगेन ऑस्ट्रेलिया, ठीक आहे. आणि मग हे जी वर्ल्ड कप आहे तो कोण आयोजित करतं, आयसीसी. आयसीसीची स्थापना कधी झाली, 1909 मध्ये. त्याचं हेडक्वार्टर कुठे, दुबई. आलं लक्षात, त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे, दुबई. डन. बघा आता, लंडनच्या लॉर्ड्सवर झालेल्या आयसीसी महिला T20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने काय केलं, इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला. आता हे दोन गोष्टी लक्षात ठेवा, बेथ मुनी काय सामनावीर आहे, त्या ती जी इम्पॉर्टंट न्यूज आहे त्याच्यात ऍड करा, सामनावीर म्हणून गौरविण्यात आलेले आहे. तर इंग्लंडकडून नॅट सायबर ब्रंटने नाबाद 58 धावा केल्या. नॅट सायबर ब्रंटने फायनल मॅच मध्ये 58 धावा केल्या. बेथ मुनी ऑस्ट्रेलियाची नाबाद 64 धावा केल्या, तिला काय भेटलंय, सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. डन. आणि ऑस्ट्रेलियाची कॅप्टन कोण आहे, एलिस पेरी. ठीक आहे, एलिस पेरी. डन. भारत सरकारने अलीकडेच कोणते नवीन डिजिटल कार्ड सुरू केलेले, EOCI, ओव्हरसीज सिटीजनशिप ऑफ इंडिया. ठीक आहे, इमिग्रेशन पडताळणी सुलभ करण्यासाठी. उत्तर प्रदेश राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला किती एकरकमी मदत दिली जाणार, 30,000 रुपये. ठीक आहे, कोणाला, नॅशनल फॅमिली बेनिफिट सर्व्हिसेस खाली. ठीक आहे, जिथला ज्या फॅमिली मधला करता पुरुष, कमावता पुरुष जर एक्सपायर झाला असेल, तर जी फॅमिली जर बिलो पॉवर्टी लाईनच्या अंडर येत असेल तर त्यांना एकरकमी 30,000 रुपये दिले जाणार, जेणेकरून त्यांना काय भेटणार, थोडं अर्थसहाय्य होणार, ते स्वतःच्या पायावर उभं राहू शकणार. आता हे पेमेंट कसं दिलं जाणार, डीबीटी प्रक्रियेद्वारे. डीबीटी म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे हे पैसे लाभार्थ्याच्या थेट बँक अकाउंट मध्ये जातील. जे मिडलमॅन लोक असतात, जे डॉक्युमेंटेशनमुळे मधल्यामध्ये गफले करायचे, त्या लोकांचं प्रमाण आता कमी होईल डीबीटीमुळे. डन. आता काय केलं जातील, आधार संलग्न बँक खात्यात वितरित केले जातील, की ज्याच्यात आधार, जे बँक अकाउंट ज्याला काय आधार लिंकेजेस आहे, त्या खात्यात ते पैसे जमा केले जातील. पश्चिम बंगालचे किती पारंपरिक उत्पादनांना जीआय टॅग मिळाला, आता 3. ठीक आहे, 3 पारंपरिक उत्पादनांचं नाव लक्षात ठेवा, चंदननगरचा जलभरा, ठीक आहे, जनाईचा मनोरा आणि बालागडच्या पारंपरिक लाकडी बोटे. अलीकडेच शास्त्रीय दृष्ट्या सुमारे 700 वर्ष जुने असल्याचे घोषित केलेले वडाचे झाड कोणत्या राज्यात सापडले, बिहारच्या मुंगेर येथे. कुठे, बिहार मधील मुंगेर येथे 700 वर्ष जुने झाड आहे, कार्बन डेटिंगचा वापर केलेला आहे. डन. भारत माली निर्यात प्रोत्साहन मंच कोणत्या शहरात सुरू करण्यात आलाय, बामाको. काय आहे त्याची, मालीची राजधानी. ठीक आहे, राजधानी. व्यापार गुंतवणूक साठी बघा आता,
2025-26च्या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार किती झाला होता? 326.61 दशलक्ष अमेरिकन डॉलर पोहोचला, जो मागील वर्षाच्या तुलनेत 55% वाढलाय. व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, लक्षात असू द्या, एक्झाम मध्ये विचारू शकतात. एसीएमई ग्रुपने ग्रीन मिथेनॉलच्या निर्यातीसाठी कोणत्या जपानी कंपनी सोबत करार केलाय? मित्सुबिशी गॅस केमिकल्सने. ठीक आहे, काय करायचं आहे आता? दरवर्षी 1 लाख टन ग्रीन मिथेनॉल कोणाला एक्सपोर्ट करायचं आहे? जपानी कंपनीला, जॅपनीज कंपनीला देणार आहे भारत. ठीक आहे. कोणत्या वनस्पतीच्या बियांपासून चॉकलेट बनवले जातं? कोको. 7 जुलैला जागतिक कोको दिन सेलिब्रेट केला जातो. त्याचं सायंटिफिक नाव काय? थिओब्रोमा कोकोआ. थिओब्रोमा कोकोआच्या बियांपासून ते बनवलं जातं. बघा आता, कोट डी आयव्होर, व्हेरी इम्पॉर्टंट आहे ही फॅक्ट लक्षात ठेवा. कोट डी आयव्होर हा जगातील सर्वात मोठा कोको उत्पादक देश आहे. आफ्रिकेतील देश आहे तो, आफ्रिका मधला हा देश आहे. कोट डी आयव्होर जगातील सर्वात मोठा कोको उत्पादक देश आहे. डन. एवढा न्यूज होता. आता वन लाईनर बघा, चला पटकन पटपट वन लाईनर बघून घेऊ आपण काय काय होतं. म्हणजे तुमचं डायरेक्ट ह्या ज्या न्यूज आहे डायरेक्ट पाठ झाल्या पाहिजे. ड्यू टू सम रिझन्स ते आलं नव्हतं 1-2 दिवस. बघा, कोणत्या संघाने विक्रमी 7व्यांदा आयसीसी महिला विजेतेपद पटकावलं? ऑस्ट्रेलिया. भारत सरकारने सुरू केलेले ईओसीआय कार्डचे पूर्ण रूप काय? इलेक्ट्रॉनिक ओव्हरसीज सिटीजनशिप ऑफ इंडिया. उत्तर प्रदेश सरकारने किती पैसे दिले? 30,000 रुपये. नुकताच जे टॅग मिळालेला जलभरा संदेश, जनायका मनोहरा, बालागड का लाकडी बोटी कुठे? पश्चिम बंगाल. बिहार मधील मुंगेर येथे असलेले शास्त्रीय पद्धतीने वय निश्चित वडाच्या झाडाचे वय किती आहे? सुमारे 700 वर्ष. त्याचं नाव काय? फिकस बेंगोलेन्सिस. वडाच्या झाडाचं सायंटिफिक नेम काय? फिकस बेंगोलेन्सिस. ते लक्षात ठेवा. भारत माली निर्यात प्रोत्साहन मंच मालीच्या कोणत्या शहरात सुरू करण्यात आला? बामाको. बामाको काय? मालीची राजधानी आहे. ईसीएमई ग्रुप आणि मित्सुबिशी गॅस केमिकल यांच्यातील करारानुसार कोणते हरित इंधन निर्यात केले जाईल? हरित मिथेनॉल, ग्रीन मिथेनॉल. ते 1 लाख टन दरवर्षी त्याला दिलं जाईल. जगातील चॉकलेट दिवस दरवर्षी 7 जुलैला साजरा केला जातो. जगात सगळ्यात जास्त आणि चॉकलेट कशापासून बनतो? कोको या झाडाच्या बियांपासून. मग कोकोचं सगळ्यात जास्त उत्पादन कुठे केलं जातं? तर कोट डी आयव्होर, आफ्रिकेतली कंट्री आहे. हरित मिथेनॉलच्या उत्पादनात हरित हायड्रोजन सोबत कोणता वायू वापरला जातो? कॅप्चर्ड CO2. लक्षात ठेवा, हरित मिथेनॉल, ग्रीन मिथेनॉलच्या उत्पादन सोबत हायड्रोजन असं लक्षात ठेवा. हायड्रोजन प्लस कॅप्चर्ड CO2 यांचा वापर केला जातो. कशासाठी? ग्रीन मिथेनॉल. जगातील सर्वाधिक कोको उत्पादन करणारा देश कोणता आहे? कोट डी आयव्होर, आफ्रिकेतला देश. डन. सो आता हे आपलं मॅगझिन आहे टीचक्राफ्ट एज्युकेशनचं 7 तारखेचं. ठीक आहे. सो आता एक काम तुम्ही करा, आता इथून खालचं जे होतील ते इंग्लिश मधल्या न्यूज चालू होतील. ठीक आहे. सो आपलं हे बायलिंग्वल मॅगझिन आहे. ओके. तर याचा उद्देश हा असतो की तुम्हाला वन शॉट सगळं म्हणजे डेलीचं जे करंट अफेअर आहे, इम्पॉर्टंट न्यूज तुम्हाला त्या मिळाल्या पाहिजे. का? आता खूप साऱ्या न्यूज घेतल्या. ठीक आहे. सो तुम्ही कन्फ्युज होणार. सो बेटर आहे की तेवढ्याच न्यूज घ्यायच्या आणि तेवढंच परफेक्ट करायचं. एक्झाम मध्ये हिट रेशो आपला वाढला पाहिजे. सो मेक शुअर की रोज बघा. आता याचा जो पुढचा भाग आहे, ठीक आहे, वीकली, तो लवकरच आणण्याचा मी प्रयत्न करतो. तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्यू.